पोहे केले जान्हवीने सकाळी. अच्छा, जान्हवी कशी आहेस? मी मस्त. ये ना, बैस. का गडबडीत आहेस? ती सारखीच गडबडीत असते. बस ना जरा वेळ. नवीन IVF सेंटर सुरू करते. उद्घाटनाला मॅडमना बोलवायचंय. त्या नको नको म्हणतात. तू सांग ना त्यांना. अगं मी कशाला, माझ्याच्याने होत नाही ग आता. मॅडम, माझी इच्छा आहे म्हणून या. तुमच्या सोयीनं या. कार्यक्रमाची वेळ तुम्ही म्हणाल ती ठरवूया. फार माणसं नको जमवायला, थोडक्यात करू. पण याचं उद्घाटन तुमच्या हस्तेच व्हायला हवं. आयेजी जा ना. जाना नाही जान्हवी, जाऊया ना. तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला यायचंय. मॅडम बघा तरी मी किती इक्विपमेंट्स आणि फॅसिलिटीज उभ्या करू शकले आहे. आणि यावर तुमच्या सगळ्या सूचना आणि मतही हवी आहेत मला. बरं ठीक आहे, जाऊया. थँक्यू. थँक्यू मॅडम. वीणाताई, एक विचारू? आई म्हणत होत्या की तुमच्या त्या टेस्ट ट्यूब सेंटर मध्ये 55व्या वर्षी एका बाईला मूल झालं. हो का? हो अहो, शास्त्र आता इतकं पुढे गेलंय की अशक्य असं काहीच नाही. इच्छा असणाऱ्या आणि थोडासा पेशन्स ठेवण्याची तयारी असणाऱ्या कुठल्याही जोडप्याला योग्य ट्रीटमेंट मूल होऊ शकतं. पण मग ह्या सगळ्या ट्रीटमेंट खूप खर्चिक असतात. नाही नाही, सगळ्याच नसतात. आणि प्रत्येक जोडप्याला त्या सगळ्या लागतातच असंही नाही. म्हणूनच आमच्याकडे अगदी बेसिक काउन्सिलिंग पासून ते पूर्वी ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणायचो त्या IVF ICSI पर्यंतच्या सगळ्या ट्रीटमेंट आम्ही देतो. पण मग इतक्या उतार वयात जर एखाद्या बाईला मूल झालं तर त्या बाईला त्याचा त्रास नाही होत? काय असतं, निसर्गानं नेमून दिलेल्या वयात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेवर झालेल्या केव्हाही चांगल्या. पण म्हणून काही उशिरा मूल झालं म्हणून प्रत्येक बाईला त्याचा त्रास होतो असंच काही नाहीये. आणि त्या मुलावरही काही परिणाम नाही ना होत? नाही नाही, छान धडधाकट मूल जन्माला येऊ शकतं. पण मला नेहमीच असं वाटतं की मूल जन्माला घालून प्रश्न सुटत नाही. त्याला चांगलं वाढवण्याची शारीरिक आणि मानसिक ताकद आपल्यामध्ये आहे का याचा विचार करायला हवा. आणि लोक हा विचार करत नाहीत. दर 5 वर्षांनी आपल्या शरीराची पडझड होत असते. आणि मुलाच्या माग माग काय कमी धावावं लागतं का? अहो, 55 वर्षाची बाई पुढची किती वर्ष त्या मुलाच्या वयाची होऊन त्याच्याबरोबर खेळू शकेल हा विचार करायला नको का? हो हो ना, तेही खरंच आहे म्हणा. वीणा, मला काय वाटतंय, तू ना उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळच्या वेळेला ठेव. म्हणजे मग आईना येता येईल. संध्याकाळी दमून जातात ग, नाही जमत त्यांना. मग 1 मिनिट हा, मी जरा फोन घेते. हो हो, घे ना, काहीच हरकत नाही. हॅलो ताई. अगं पिंट्या, हॅलो. अरे ऐकू नाही येते काही? अगं अगं आईचं डोकं सकाळपासून परत फिरलंय. हॅलो ताई, ऐकायला येतंय का? हो हो हो. काय रे, काय झालं? अगं आज परत कुठल्या तरी वधूवर सूचक मंडळात जाऊन माझं नाव नोंदवून आले आणि माझ्याही मागे लागली तू चल म्हणून. यार ताई, तू ये ना ग प्लीज. हो मी येते, मी आता लगेच निघते. ठीक आहे, ये लवकर. थोड्या वेळात येते पिंट्या. हा बाय. हा बाय.